आणि आता पाहूयात काही महत्त्वाच्या बातम्या। भिगवणमधील मुलीच्या अपहरण प्रकरणामुळे सकल हिंदू समाजाकडून संताप व्यक्त। उद्या बारामती, इंदापूर आणि दौंड बंदची हाक। बारामतीमध्ये पार पडलेल्या सकल हिंदू समाजाच्या बैठकीत निर्णय। बारामती, इंदापूर, दौंडच्या व्यापारी संघटनांचा बंदला हा पाठिंबा। धाराशिव जिल्हा परिषद सत्ता स्थापनेचा सोमवारी आदेश निघण्याची शक्यता। धाराशिव जिल्हा परिषदेतील सहलीवरती गेलेले भाजपचे नवनिर्वाचित सदस्य महाराष्ट्रात दाखल झाले। महाराष्ट्रामध्ये आल्यावर 3 स्टार हॉटेलमध्ये जिल्हा परिषद सदस्यांची राहण्याची व्यवस्था। नागपूर स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी नागपूरमध्ये विदर्भ जनसंकल्प लॉंग मार्च काढण्यात आला। विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने इतवारी परिसरातील शाहीद चौक ते महाल या ठिकाणी चिटणीस पार्क पर्यंत हा लॉंग मार्च निघाला। चिटणीस पार्क मैदानामध्ये विदर्भवाद्यांकडून मेळाव्याचं आयोजन सुद्धा करण्यात आलं असल्याची माहिती। मुलुंड मेट्रो स्लॅब दुर्घटना ताजी आणि असं असताना घाटकोपरच्या आरसीटी मॉलजवळ मेट्रो 4च्या बीमला मोठे तडे। एका नागरिकाच्या तक्रारीनंतर बीएमसीचं मेट्रो प्रशासनाला पत्र। तर बीएमसी हा बीम पूर्णपणे सुरक्षित आणि मजबूत। मेट्रो प्रशासनाचं बीएमसीला अजब स्पष्टीकरण। बीएमसीचे स्ट्रक्चरल ऑडिटचा आदेश। मात्र दुर्घटना घडली तर तुम्ही जबाबदार राहणार, बीएमसीने एमएमआरडीएला स्पष्ट केलं। ठाणे डोंबिवलीमध्ये 65 इमारतींचा वाद पुन्हा पेटला। 65 इमारतींमधील डोंबिवली आयरे गावच्या समर्थ कॉम्प्लेक्सला केडीएमसीची तोडक कारवाई करणार असल्याची नोटीस। मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि स्थानिक नेत्यांच्या आश्वासनानंतर देखील नोटीस बजावली। त्यामुळे रहिवाशांमध्ये आता भीतीचं वातावरण। अहिल्यानगरच्या राहुरी तालुक्यातील नगर परिषद शाळेच्या भिंतीवर बिबट्या। जोगेश्वरी आखाडा या ठिकाणी शिवजयंतीच्या कार्यक्रमादरम्यानचा व्हिडिओ व्हायरल। परिसरामध्ये भीतीचं वातावरण। वन विभागाने तातडीने पिंजरा लावावा अशी देखील मागणी करण्यात आली। अकोल्यात हनुमान मूर्ती प्रतिष्ठापनेमध्ये कळसावरून नोटांची उधळण। नोटा वेचण्यासाठी भाविकांची झुंबड। मनारखेडा या गावातील प्रकार। भाविकांनी वेचलेल्या नोटा आणि नाणी आता घरातील देव्हाऱ्यामध्ये ठेवण्यात आल्या। एसटी कर्मचाऱ्यांना थकीत वेतन मिळण्याचा मार्ग मोकळा। राज्य सरकारकडून 100 कोटींचा निधी उपलब्ध। राज्यातील 86,000 कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यामध्ये थकीत वेतन जमा होणार। मुंबई विजयदुर्ग रोरो सेवेला अखेर मुहूर्त मिळाला। 1 मार्चपासून जलप्रवास सुकर होणार। रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गाला पर्याय मिळाला, त्यामुळे कोकणवासियांना मोठा दिलासा। मंत्री नितेश राणे पहिल्या दिवशी स्वतः बोटीतून करणार प्रवास।